गुड मॉर्निंग मंडळी. तर आज एकतर जिजाच्या शाळेला सुट्टी आहे, कारण आज पहाटे पहाटे त्यांच्या टीचरचा प्रिन्सिपल मॅमचा फोन आला, मेसेज आलेला ग्रुपला की अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे पोलिसांनी सगळ्या स्कूलला सुट्टी देण्याचं ठरवलंय. त्यामुळे आज मॅडमला सुट्टी आहे. आणि मग आमच्या दुसऱ्या मॅडमनी काय म्हटलंय की बाबा सुट्टी आहे तर चला लवकर बाहेर. म्हटलं कशासाठी? अहो एक सरप्राईज आहे त्यासाठी. सरप्राईज म्हटलं आता आणि कसं सरप्राईज एक सांगू म्हणजे आणि वार आला नाही तर सगळीकडे आपले फुलं पडले मी म्हणून घेतले आणि ते सांगणार नाही आणि एक मध्ये बरेच त्यांचं थोडं मला एक मिनिट बा. अहो आता ती म्हटले की तुम्ही फक्त चला असं म्हटली आहे. आता गाडी घेऊन तर बाहेर पडलोय. आता कुठं जायचं सांगितलं नाही. तुम्ही फक्त रोड मी तिकडे दाखवतो, जिकडे दाखवतो तिकडे चला एवढंच फक्त तिने सांगितलंय मला. त्यामुळे मग आता आम्ही आवरलंय आणि निघालोय डायरेक्ट. मला माहित नाही कुठं नेमकं नेणार आहे, आम्हाला किडनॅप करणार आहे. सरप्राईज आहे. मला घेऊन दोघी जाऊन मला किडनॅप करणार आहे काय माहिती. आता चला आता बघूया ह्यांचं काय कुठे नेतं मला आता बघूया. आता असं म्हणत म्हणत आम्हाला ना रस्ता दाखवत मला मगर पट्ट्याच्या रोडला. बापरे आता मला तर अंगावरच गाठा येतोय बाबा. काय सरप्राईज देणार आहे आता माहिती नाही. काय ग सांग की मला. सांगणार का? नको नको नाही जिजा म्हणते नको नको. अजून दुसरं हा सर अजून थोडंसं आमचं 2 मिनिटं राहते आता. युटर्न घ्यायला लावलाय तर मगरपट्ट्याच्या मेन गेट पासून. आता कुठं थांबायचं? थोडस पुढे इथे समोर रिक्षा थांबली जाते ना समोर थोडं. हा इथे 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 मला मार. अरे बाबा आता काय घर नाही. आलो आपण जिजा. जिजा राणी मला माहितीये. हो ना जिजा? मला मारला जायचं? हो मला मार नक्की? हो नक्की. आपल्याला ज्यूस प्यायचा आहे. मार तुला ज्यूस वाटतं. चला 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 चला. बापरे अगं सांग की काय तुझं सरप्राईज. मी म्हणजे तू स्वतःला सरप्राईज करणार आहेस का काय? मी मला काही नाही स्वतःलाच गिफ्ट करायचं आहे. म्हणजे ही मला गंडवून आणल्या बाबा ही मला. आई गो अरे बाबा 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 आता काय करू मी. म्हणजे तुला गिफ्ट करायचं आहे म्हणून मला सरप्राईज. हे मला सरप्राईज आहे. हे मला कर्ज होणार आहे ती. नमस्कार मॅडम. काय सांग बाई. बाळी पाहिजे होती काल तुमच्यासाठी. बाळी हवी होती. हां नाही आहे. बरं बरं बरं. तुझं हे सरप्राईज आहे तुझं. हां हां सिंगल असतं. तसं नाही आहे. रेडीमेड असतं. ओके ठीक आहे. हे तुझं सरप्राईज होतं मला. हे सरप्राईज. इथे नाही येते आता सध्या. बरं बरं ठीक आहे. मग आता काय ऑप्शन? मग इथे शिकले नाही चंदू काका सर. हां मग आता इथं थांबलोय तर मग पलीकडे जायचं. पलीकडे जायचं. हां पलीकडे जाऊ ना चंदू काकाला. चला मंडळी सोन्याची बाळी घ्यायचं माझं सरप्राईज होतं. आता तिथे गेल्यावर ते सरप्राईज कुठलंच, कारण तिथं काय त्यांच्याकडे नव्हतं रेडीमेड. मग आता त्याच्या शेजारी इथे चंदू काका सराफ आहे. चंदू काका सराफ मध्ये आहे का बघू. आणि मिळालं तर मग आता हे सरप्राईज बाबा सोन्याचं बाली. तुम्हाला काय वाटलं? तुम्हालाच काय घ्यायचं ना म्हणजे मला वाटलं हिलाच काय तर घ्यायचं आहे. मग आता बघू. आता आपण चंदू काका सराफमध्ये त्यांच्याकडे काय आहे का बघू. नमस्कार सर. आपली सोन्याची बाळी आहे आपलं मेन. हो आहे का? चला आता इथे तर ते म्हणतायत की आहे. कशा टाईपचे आहेत बघू आता. हे ओके आता हे दाखवताना बघू आपण. अच्छा असे डिझाईन्स तर आहेत. बरं आता तूच चॉईस कर बाई माझ्याकडे. प्लेनच बघूया ना. डिझाईन तर नको. खूप छान आहे प्लेन. काही असं मग डिझाईन आहे. काय वाटतं?
तूच मला काय देणार आहेस बघ माहिती प्लेन आहे ही पण प्लेन हे किती बॅटची 740 मिलीची आणि 1 ग्राम 100 मिलीची जड आहे थोडा वेट आहे. हां भरेल आहे ना पण आता आणि ते पण आता जरा साईज बघायला पाहिजे की माझ्या कानाला कोणतं साईज जात आहे. हे रुद्राक्ष वगैरे काय नको डिझाईन तर चांगलं वाटतं रुद्राक्ष ते पण छान वाटतं रुद्राक्ष चांगलं वाटतंय खरं बघते पण मावळ्यान धरत नाही का चांगलं वाटतं खरं लहान मुलांसाठी हे आणि ट्राय प्लेनच प्लेनमध्ये डिझाईन नको जरा प्लेन बरं वाटतं. प्लेनमध्ये ही वाली हवी की ही वाली थोडी मोठी आहे मोठी आहे का आता दाखवलीच आहे ना ही वाली आहे तुला 1 ग्राम 200 मिलीची 1 ग्रामची आणि खूप भरीव आहे ना थोडं वजन आहे तिला भरीव असेल नाही पण थोडं वजन आहे बघू ती बघूया हां जाऊया का कॉलेजमध्ये लावायचं घालायचं मला वाटतं हे मोठीच जाईल का गेली छान दिसते. प्राईस नाही केली तर दिसेल तुम्ही एकदा बघून या. हां एक मिनिट छोटं चालेल ना बटबटीत ते कानाला डूल वाटते का आणि त्याचं खालचं ते तार आहे ना ती रिंग दिसतीये ते दिसायला नको चिकटून पाहिजे मला असं वाटतं. कानाला चिकटून पाहिजे ना तर दुसरी बघूया दुसरी ट्राय करून बघू एक आई बाबा दिसत नाहीये आता दिसतो का हा. बसले का हे आता हे जरा हलत नाही आहे की जे मगाशी ना एकदमच हलत होता हे लावत नाही मी आता तरी पण हे पण चिकटत नाही हां दिसत नाही अजून थोडं छोटं चालेल का नाही अजून छोटं नाही का असू दे असं चालेल बरं का मला पण ते समजत नाही काय मध्ये असं गॅप राहते ना हे नकोच आहे मध्ये हां मध्ये डिस्टन्स नको माझं ॲक्च्युली एक चांदीची होती कॉलेजमध्ये असताना कारण गिफ्ट एकदम छोटी बरोबर लागून असायची अजून छोटी बघूया त्यामध्ये बरोबर वाटायचं छोटी बघूया का अजून असले तर बघूया दुसरं डिझाईन पण चांगलं वाटतं साईज पण मग मला गॅप नसतं ना ती खूपच मोठी होती ही जरा मध्यम म्हणजे मिडियम साईज आहे वाटतं तरी त्यातल्या जर बरं आहे बघूया काय बोललो तू सुरू पण केलं तू वा वागण सुरू केलं आम्ही दिसतोय का बघ असं गॅप नाही पाहिजे बघू परफेक्ट बघ अशामध्ये बघायचं हां ते छान पण दिसतंय आता तेच तर म्हणजे कसं बांगडी असं किती ते छान दिसतंय तर ते प्रॉपर दिसतं ना छान हेच घेऊया का चालेल मंडळी आमचं डिझाईन फायनल झालेलं आहे फक्त त्याचं काय झालंय की थोडं कडी लूज आहे ना कडी लूज आहे थोडी ठीक करून घेतील
आणि थोडं लूज होतं यार, खरं मला तर आवडलंय. तुला आवडलं का मला माझं सरप्राईज? आणि मी व्हिडिओ घेतला तर कशी हो. ती टाइमपास करते. जिजानी आमचे सगळ्यांचे मस्त असे व्हिडिओ घेतले. आम्ही जेव्हा ज्वेलरी बघत होतो आणि मग आता आम्ही हे सगळं बघताना तिने बसल्या बसल्या मस्त असे व्हिडिओ घेतले. आता ते जे याच्या आधीचे जे व्हिडिओज आहेत ते तिनेच घेतले ना. किंवा तुम्ही ते करून घेऊन आला तरी चालेल. बाकीची जे काही ज्वेलरी आहे आता ते ही विचारते आहे. म्हणजे आमचं काम झालं, आता यांचं सुरू झालं आहे. आणि बाय द वे आज आहे गुरुपुष्यामृत योग. मला माझ्या लक्षातच नव्हतं खरं तर. आता यांनी सांगितल्यावरती ते बोलले की आज गुरुपुष्यामृत असल्यामुळे ही ॲक्च्युली बऱ्यापैकी गर्दी दिसते आहे बऱ्यापैकी. त्यामुळं हर्षदाचं हे ऑलरेडी प्लॅनिंग होतं, म्हणजे गुरुपुष्यामृत योग आणि मला सरप्राईज म्हणून घ्यायचं होतं असं तिच्या डोक्यात होतं. गुड. हां बोला. सुवर्ण आनंद स्कीम आहे आपल्याकडे. याच्यामध्ये सपोज तुम्ही 10,000ची स्कीम चालू केली तर 10,000 आणि 10 महिन्यांचे 1 लाख रुपये होत आहेत. त्या 1 लाखामध्ये तुम्ही जर आमच्याकडे 22 कॅरेटमध्ये काही खरेदी करता तर आम्ही तुम्हाला 10% बेनिफिट देतो, म्हणजे 10,000 रुपये एक्स्ट्रा देतो. मग 22 कॅरेटमध्ये तुम्ही 1,10,000ची खरेदी करू शकता. आणि जर तुम्ही 24 कॅरेटमध्ये काही खरेदी करता तर तुम्हाला आम्ही 4% बेनिफिट देतो, म्हणजे 4,000 रुपये एक्स्ट्रा देतो. मग 24 कॅरेटमध्ये तुम्ही 1,04,000ची खरेदी करू शकता. आणि जर तुम्ही डायमंड घेताय आपल्याकडे तर आम्ही तुम्हाला 15% बेनिफिट देतो, म्हणजे डायमंडमध्ये तुम्ही 1,15,000ची खरेदी करू शकता. ही स्कीम तुम्ही असं नाही 10चीच केली पाहिजे, 5ची सुद्धा करू शकता, 15ची शिवाय 20ची सुद्धा करू शकता. जसं आपल्याला खरेदी करायची असेल पुढे त्याच्यावर डिपेंड राहील. ही स्कीम अशी आहे. याची खरेदी समजा आता तुम्ही हप्ता भरला फर्स्ट, नंतरचे पैसे तुम्ही ऑनलाईन वगैरे सुद्धा भरू शकता. अगदीच प्रत्येक महिन्याला यावंच लागेल असं काही नाही. आणि दुसरी स्कीम आहे गोल्डन शाईन प्लस. त्याच्यामध्ये आपलं 22 कॅरेटचं सोनं बुक होतं 22 कॅरेटच्या रेटनुसार. समजा तुम्ही ही स्कीम सेम 10ची चालू केली तर जो काही 22 कॅरेटचा रेट असेल त्या रेटनुसार तुमचं सोनं जमा होणार आहे. 1.5 ग्रॅम 1.25 ग्रॅमच्या आसपास तुमचं सोनं जमा होणार आहे. त्यानंतर असं 10 महिने चालू राहणार आहे. प्रत्येक महिन्यात तुम्ही पैसे भरले की त्या रेटनुसार 22 कॅरेटचं तुमचं सोनं जमा होणार आहे. 18 महिन्यामध्ये तुम्ही खरेदीसाठी येत आहे तर जे काही तुमचं जमा झालेलं सोनं आहे माझ्याकडे त्याला जे काही मेकिंग चार्जेस लागले त्याच्यामुळे तुम्हाला 50% डिस्काउंट मिळतो. ही स्कीम पण चांगली आहे. हां, आणि जर सपोज तुम्हाला असं वाटतं की नाही आज रेट खूप कमी आहे पण पुढे रेट वाढणार आहे, तुम्ही पुढच्या काही महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे भरून सोनं सुद्धा बुक करून ठेवू शकता. हे आपले 2 स्कीम छान आहेत. जर तुम्हाला चालू करायचे असेल तर तुम्ही चालू करू शकता. बरोबर. ठेवायचं एकदा ठीक आहे. तर हे आहे फायनल डिझाईन चूज केलेलं आहे. थँक्यू सो मच. काय आपलं आजचं सोन्याचं रेट 69,780 780 असं बोलतो. तोळा. ओके मंडळी, आता आमचं झालं, आता यांचं सुरू झालं. आता माहीत नाही आहे किती वेळ लागेल आता इथनं पुढे. आता हे सगळं दुकान पालता घालायचं चंदू काकाचं. चांगलं चंदू काकाला उलटा पालता घालायचं. सगळे लेकरं बघायचे. 17 सेंट डायमंड. हे डायमंड आहे का? हे गोल्ड डायमंड मिक्स आहे काय? आता यांचं बरंच काय काय चाललं बाबा. डायमंड गोल्डवाले मिक्स आहेत आयटम. आता ना आम्ही आलो तर मे बी आता ते व्हिडिओमध्ये दिसले का नाही माहीत नाही आहे, पण गर्दी कमी होती. हे आत्ता एकदम अचानक गर्दी आली आहे. बरोबर मगाशी ते बोलल्यावरती मग मला कळलं की गुरुपुष्यामृत आहे. मंडळी, आमच्या जिजाचा ड्रेस बघा, तिने काय घातला हे. हाय बाळा, जिजाला हाय करते. हाय करणार. मग कॉफी पिणार आहे का तू? कॉफी. अरे वा, मस्त अशी हो कॉफी आलेली आहे. थँक्यू सो मच. आता आपण कॉफी घेऊ. पहिल्यापासून जरा शांतपणे कॉफी घेऊ. तिथे चल, तिकडे चल. इथं आहे, इथं आहे. कॉफी पिणार आहेस का तू पिणार आहेस का? थोडी आपण थोडी पिऊया. त्यांचं सिस्टीमचं काय तर डाऊन आहे त्यामुळे आपण थोडं कॉफीचा ब्रेक घेऊ. त्यांचं सिस्टीम काय तर डाऊन झाली आहे. हां त्यांचं. मग थोडा वेळ आपण कॉफीचाच ब्रेक घेऊ. म्हणजे थोडं पी. पैसे 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 आई बघ केवढे पैसे बोलतीये. आणि मंडळी चंदू बरोबर निघाले. काय टायमिंग आहे बघा. तिनं फक्त हातात असं गट्ट्यातनं पैसे काढले आणि बरोबर तेवढे निघाले जेवढे हवे होते तेवढे. आणि दुसरं गोष्टमध्ये चंदू काका सराफमध्ये वरती यांचं वेडिंग झोन काय तर आहे.
वेडिंग झोन नाही, वेडिंग असं काय तर त्यांनी बनवलं आहे. आपण तो झोन बघूया. यांनी म्हटलं की एकदा तुम्ही तो पण बघून या आणि तो फुटेज तुम्ही कवर करा, म्हणजे काय काय इथं आहे ते सगळ्यांनाच कळेल. तर आपण जाऊ आता वरती. बघा म्हणजे त्यांनी आयडिया मस्त केलं आहे. इथंच त्याचं काहीतरी सायन्सचं जे आहे तो आणि त्याच्यावरती हां इथं मध्येच काय दिलं. आता याची प्रिंट मग बिलवरती येणार का? तर असा आहे चंदू काकाचा माहोल. चंदू काका सरात हे जे लोकेशन आहे ते काय म्हणायचं मगरपट्ट्याच्या समोरच एक्झॅक्टली. मॅडम तुमचं बिल तयार झालेलं आहे. यस थँक्यू सो मच. गुड. म्हणजे आता इथं आपल्याला बिल झालं. आता मगाशी बिल झाल्यानंतर इथं शेवटच्या काउंटरला जाऊन बिल आपल्याला दाखवून आपला जो काही आयटम आहे तो इथून कलेक्ट करायचा आणि जर तुम्हाला हवा असेल तर लगेच घालायचा. आता लगेच म्हणजे घातलं चालते ना. अच्छा 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 चालेल. तुम्ही घालणार का दुसरं कोण घालणार? बघूया ना वर कोण आहे कोण आहे घालणार? बाबांना घेतलेली की बरं ऐक ना, आता काही म्हणलेले वरती जरा राहून चक्कर मारून येऊया. वेडिंगचा कुठला त्यांचं पार्ट आहे पण बघून यायचं. हां येस 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 थँक्यू. या मॅडमच आपल्याला आता दाखवली. आपल्या फर्स्ट फ्लोअरला सुद्धा आहे फिंगरिंग्स आहे, चेन आहे. ओके. मंडळी यांच्या पहिल्या मजल्याला आहे चेन, टॉप्स, युवाडी आणि रिंग्स वगैरे आहेत. ओके. अशा पद्धतीने त्यांनी डिवाइड केलं. खाली काय डिपार्टमेंट होतं आपलं? खाली टॉप्स होते. टॉप्स, शॉर्ट गंठन. शॉर्ट गंटन आणि टॉप्स खाली होते. आता पहिला मजला हा पहिल्या मजल्यावरती फिंगरिंग्स अंगठी काउंटर आहे. अंगठी. ओके. चेन काउंटर आहे. चेन आणि अंगठी. ओके ठीक. वेडिंगवरती वेडिंग वरती आहे. हां म्हणजे प्रत्येक फ्लोअर. हां मी आता ते वेडिंगचं आपण जे म्हणायला लागलं ते बघ वरती जाऊन बघूया नेमकं काय ते. हो दाखवूया ठीक आहे. सगळ्या अंगठ्या म्हणजे काय म्हणायचं डायमंड सोनं डायमंड गोल्ड मिक्स अशा पण आहेत. यांच्या इकडे हा असतो भाग की सोने चांदी मोड विभाग सिक्युरिटी डेफिनेटली. आणि तिकडं आहेत त्या चेन्स आहेत समोर. त्या दिसत आहेत त्या चेन्स तिथे. चल आता आपण वरती चला जाऊया. त्याच बरं आम्ही आलो. बाप रे. हां हे तुम्ही काय म्हटलं याला नाव कधी मी दिले वेडिंग ज्वेलरी डेस्टिनेशन. ओके. आता हा सेकंड फ्लोअरला आहे तो वेडिंग ज्वेलरी डेस्टिनेशन म्हणून. बाप रे काय डिझाईन्स आहेत बघा हे. खूपच सुंदर. फरक ना मी याचं लोकेशन म्हणजे कोणतं आहे ते पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. एक्झॅक्टली मगरपट्ट्याच्या समोरच आता ओळीनच सगळे ज्वेलरीज आहेत. पहिलंच मगरपट्ट्यापासून आपण हडपसरच्या लाईनला जाताना जे लागतं पहिलंच डावीकडं चंदीकाका सराफचं हे आमचं शॉप आहे. 2-3 मजल्यांचं अजून. वा अमेझिंग. खूपच मस्त. चांगलंच आहे. चांगलं खणखणीत आहे पण. हे डायमंड्स आहेत काय? ओके 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 ओके. हे डायमंड नेकलेस डायमंड. ओके हे डायमंडचं सेपरेट केलं का तुम्ही? ओ प्रत्येक काउंटरला डायमंड ठेवलेलेच आहेत. हां हां हां. हा डायमंडचा डायमंड नेकलेस सेपरेट तुमचं डिपार्टमेंट आहे. अच्छा. म्हणजे राशी स्टोन वगैरे सुद्धा मिळतात. कसले स्टोन म्हणलं? राशी स्टोन. हां हां हां. ते आणि डायमंड काउंटर. अच्छा ठीक आहे. म्हणजे जर गोल्डमध्ये काही तुम्हाला नको असेल डिझाईन वगैरे कॉमन वगैरे तुम्ही डायमंड वगैरे करू शकता. गुड. मस्त. थंडी वाजते ना इथं जास्त. इथं गार आहे का? बरं थंडी वाजते मला पण थंडी वाजते इकडे. मस्त. मग अजून याच्यावरती आहे फ्लोअर. अरे बापरे. अच्छा हां दोन बघून एकदा चक्कर मारून येऊया.
म्हणजे पूर्ण सगळंच मग बघून होत आहे खरं तर. ओके, याच्या वरचा आता फ्लोर आहे तो, याच्या वरचा फ्लोर आहे तो सिल्वर फ्लोर आहे. म्हणजे यांचे असं म्हणू शकतो की गोल्ड फ्लोर, डायमंड फ्लोर, सिल्वर फ्लोर असे सगळे आपण म्हणू शकतो. मंडळी आपण आता आलो तिसऱ्या मजल्यावरती. सोनं चांदी काही संपतच नाही आहे इथं. हा आहे तो सिल्वर मजला. सिल्वर फ्लोर म्हणू शकतो. सगळं सिल्वरचंच आहे, सगळ्याच गोष्टी आहेत. बापरे, खूपच भारी. मग असे आपलं सगळं डायमंड गोल्ड होतं, आता हे सगळे दिसत आहे ते सिल्वर. सगळे भांडी पण आहेत तर नाईस, खूपच भारी. चांदीचे पेले, चांदीचे ताटं, चांदीची लक्ष्मी, चांदीचा गणपती. ओ गुड, खूपच भारी. पांढरा पुढा चल दाखव, चल की चल. अय्यो, ही वा, होय की का. अय्या, ज्ञानेश्वर आहेत का? ज्ञानेश्वर ते घेत आहेत. ज्ञानेश्वर बसले. हां ते तुकाराम महाराज आहे. ओ हे 1 ग्रॅम आहे ना? ओके, 1 ग्रॅम पण आहे. गुड, खूपच भारी. माझ्या मते हा व्लॉग डेडिकेटेड टू ऑल लेडीज. जे कोण लेडीज आहेत त्यांना मला वाटते हा फारच मदतीचा होईल. कारण चंदू काका सराफमध्ये इतक्या साऱ्या व्हरायटीज आहेत, हे तुम्हाला घर बसल्या तुम्हाला नक्कीच कळतील. कारण बघा, मी आपल्या जनरली जेंट्स लोक इतकं काय पण जात नाही कुठल्या ज्वेलरी शॉपमध्ये. आणि चुकूनच आम्ही फक्त बाली घ्यायचं होतं म्हणून आम्ही आलो आणि इतक्या साऱ्या गोष्टी बघायला मिळाल्या. त्यामुळं हा व्लॉग लिटल डेडिकेटेड टू ऑल ज्वेलरीज ॲट चंदू काका सराफ. आता हे काय बघते तू? हे स्टर्निंग सिल्वर येतं सर. हां, स्टर्निंग सिल्वरमध्ये आहे हे दागिने. आणि ह्याचे डायमंड आहे तर सोरास्की स्टोन आहे. आणि ह्याचा बेस सिल्वर आहे पण गोल्ड पॉलिश आहे ह्याला. ओके. सिल्वर बेस आहे, गोल्ड पॉलिश आहे. सिल्वर बेस, गोल्ड पॉलिश. आणि ते खडा कसला म्हटला तुम्ही? सोरास्की स्टोन आहे हा. अच्छा, की जो डायमंड सारखा दिसतोय असं म्हणू शकतो का कारण आपण? ह्याला ना रिअल डायमंडचंच लुक दिलेलं आहे. म्हणजे आपण रिअल डायमंड अफोर्ड करू शकत नाही, हां. ते हे घेऊन जातं. ओके. लुक रिअल डायमंड. सोरास्की काय? सोरास्की मी तर कधी ऐकलंच नाही. होय. हे एडी स्टोन असतात ना, हां. त्याच्यापेक्षाही चांगली क्वालिटी असते. आपण एडी स्टोन यूज करत नाही, कारण आता एडी स्टोनची थोडी क्वालिटी नाही का, आणि हे चांगल्या क्वालिटीचे असतात. म्हणजे ह्याचं आहे ना फिनिशिंग कमी होत नाही. हां. म्हणजे थोड्या वेळानं, थोड्या वर्षानंतर ते आहे तसं राहतंय. गुड. सोरास्की स्टोन आणि गोल्ड फिनिश असं आहे. आणि पूर्ण सिल्वर, हे सिल्वर आहे, हे पण सोरास्कीच असेल ना? सगळं. अच्छा. आता इथून आहे ना, पूर्ण हे सोरास्की स्टोन आहे आणि सिल्वर आहे. आणि ह्याची प्युरिटी 92.5 आहे. अरे बापरे, काय सांगताय? 92.5. ओ मस्तच. 92.5. हे सोरास्की आणि सिल्वर असं हे मिक्स ज्वेलरी आहे. की जे सोरास्की त्यांनी ते म्हटलं की डायमंड सारखं दिसताना डेफिनेटली डायमंड सारखं दिसणार, पण ते डायमंड एवढं महाग नसणार आहे. की जे अफोर्डेबल डायमंड आपण म्हणू शकतो. सोरास्की म्हणजे आईचं आहे का ते आता? हां. लावलं नाही मागे. हां. नाही, एकदम डिसेंट वाटतं. म्हणजे तुला पण ते तुझ्या ह्याला काय म्हणायचं, तुला ते बरोबर सूट होत आहे. पर्सनॅलिटी सूट होतं तुझ्या. परफेक्ट. ही पण डिझाईन आहे ना छान. आज घ्या आता 4-5. सिल्वर पण तुम्ही एखादे ट्राय करू शकता. हां. जर तुमचा ड्रेस कोड असेल ना, हळूहळू हे घालू शकता. हळूहळू. मग ऐक ना, गोल्ड आणि सिल्वर असं एखादं हळू कर, हळूहळू. आई बापरे, हिचं काय चाललं बघा त्याची जिम्नॅस्टिक. मी तुझं ते अधूनमधून सिल्वर ज्वेलरी नसती वगैरे म्हणतेस ना, त्यापेक्षा अधूनमधून ते हे होऊन जातं ना. आणि ह्याला विथ इयरिंग आहे. हां, विथ इयरिंग. हे सेटच ना तुझं? गुड.
त्यातलं हे छान आहे ते छान आहे बघा. हे जरा बरं वाटतं. हे नाही तसे ॲक्च्युली सगळे चांगले आहेत करतात डिझाईन. दोन्हींची कशी मंडळी फर्स्ट फ्लोअरला इथं यांचं डिझायनर स्टुडिओ म्हणून आहे बघा. डिझायनर स्टुडिओ म्हणून आहे. म्हणजे जनरली इथल्या कुठल्या पण जे ज्वेलरी असतील त्याच्यामध्ये जर तुम्हाला काय दुसरे चेंजेस हवे असतील किंवा तुम्हाला कस्टमाइज काही डिझाईन हवे असेल, बरोबर ना, कस्टमाइज काही डिझाईन हवे असले तर ते कस्टमाइज डिझाईन आपल्याला हे स्वतः बनवून देतात. म्हणजे इथं आपलं काय डिझाईन द्यायचं, फोटो द्यायचा, जे काय आपल्याला डिझाईन आपल्याला जे आवडलं असेल ते डिझाईन द्यायचं आणि मग ते इथं स्टुडिओमध्ये लिटरली ते डिझाईन करून देतात. असं पण आहे इथं सोय. आणि मला बघा तिचं काय चाललं आहे आमचं यूट्यूब चॅनल आहे, तुम्हाला ग्रुपला नंतर पण शेअर करतील मोस्टली सगळेजण, तेवढं प्लीज शेअर सबस्क्राईब करा काय प्लीज. काय आहे ग्रुपला ह्याला सांगतो ना मंडळी. आता हर्षदाला जे सिल्वर ज्वेलरी घेतलेली त्याचं ते बिलिंग चाललं आहे. त्याच्या आता लाईनमध्ये थांबलं. काय म्हणला? सर्व्हर डाऊन आहे वरती. हा त्यांचं कम्प्युटर काहीतरी सर्व्हर डाऊन आहे कारण आज लिटरली बघा गर्दी एवढी आहे. मग अशी आम्ही आलो तेव्हा कोणी नव्हतं. आता एक भरले आता मनापासून बघा की आता काउंटरला तिथे गर्दी आता एवढी. त्यामुळे आता आमचं बिल करायचं आणि सिल्वरचं आता बिल करायचं. मग झालं गोल्डचं, आता सिल्वरचं बिल करायचं आहे. गुरुपुष्यामृत चांगलाच आमचं गुरुपुष्यामृतच होतोय ना आता आमचा. पण आता सिल्वरचं बिलिंग चाललं आहे. जे आता मगाशी झालं ते गोल्डचं झालं. गोल्डसाठी हां ते काका होते ते सर होते वेगळे आणि आता हे दादा आलेत मगाशी. आता मगापासून आता अगेन मगाशी जसं आपल्याला सांगितलं इथं बिल करायचं आणि मग नंतर आपलं प्रॉडक्ट तिकडे शेवटच्या काउंटरला त्यांनी आणून देतात आपल्याला. इथं शेवटचं जे काउंटर आहे तिकडे आणून देतात. हे बिलिंग काउंटर आहे आणि हे बहुतेक डिलिव्हरी काउंटर आपण म्हणू शकतो त्याला. तिकडे आपल्याला डिलिव्हरी देतात आपल्या प्रॉडक्टची. म्हणजे चंदू काका सराफ इथल्या स्टाफचा मला नक्कीच रिव्ह्यू देऊ वाटतं आहे. रिव्ह्यू म्हणजे काय, इथला स्टाफ इतका सपोर्टिव्ह आहे आणि जे काही आपल्याला प्रॉडक्ट दाखवायचे ते पूर्ण घळघळीत मन भरून जो हवा तो अगदी व्यवस्थित वेळ देऊन त्यांनी आपल्याला दाखवतात. आणि मला वाटलेलं की जरा हे काय म्हणायचं गोल्ड सिल्वर ह्या गोष्टी आहेत त्यामुळे मला वाटलं होतं की शूट करता येईल. पण स्वतःच म्हणले की बाबा तुम्ही जरा प्रॉपर शूट करून द्या आम्हाला की जेणेकरून त्यांना हेल्प होईल, आपल्या पण चॅनलला हेल्प होईल. त्यामुळे तर इथला स्टाफ खूपच सपोर्टिव्ह आहे. मला तुमचं नाव सांगा प्लीज. माझं नाव सागर काजवे. सागर काजवे. थँक्यू सो मच. ॲक्च्युली तुमच्यामुळं खूप खरं तर आज एक्सप्लोअर करता आलं हे दुकान. खरं तर ॲक्च्युली जास्त काहीच आयडिया नव्हतं खरं तर इतके प्रोडक्ट्स काय असतील. 1 ग्रॅम असेल, सिल्वर असेल, गोल्ड असेल, इवन डायमंड असेल. आणि मॅडम तुम्हाला पण थँक्यू सो मच. मॅडम मी खूप सपोर्ट केलं. तुमचं नाव काय म्हणलं? मोनिका चव्हाण. येस थँक्यू सो मच. ॲक्च्युली आपली चंदू काकाची USPs काय आहेत की आपलं जे सिल्वर आहे सिल्वरचा जो आपला रेट असतो नॉर्मली 100% जर असेल प्युरिटी तर त्याचा 90,000 रुपीज वगैरे पर KG रेट असतो. पण आपल्याकडे जे पण तुम्ही दागिने चांदीची खरेदी करता तर त्या चांदीच्या दागिन्यांमध्ये त्याची जी काही प्युरिटी असेल त्याप्रमाणे रेट डिफर करतो. सो इफ यू आर पर्चेसिंग 95% प्युअर ऑर्नामेंट इन अ सिल्वर देन वी चार्ज लाईक 95% ऑफ दॅट सिल्वर रेट. तर अशा पद्धतीने आपण रेट डिफर करतो जे मार्केटमध्ये कोणी नाही. दॅट इज द मोस्ट USP विच त्याच्यामध्ये. गुड. इवन मॅडमनी पण मग जे सगळं आम्हाला एक्सप्लेन केलं जे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकताय. हां स्कीम ज्या आहेत त्या पण केलेल्या स्कीम पण आपल्याकडे सगळ्यात युनिक आहे कारण फक्त 10च महिन्याची स्कीम आहे. बरोबर 10 महिन्यामध्ये तुम्ही जेवढे पण काय अमाऊंट भरताय सपोज आता तुम्ही 10,000 रुपीज मंथली भरताय तर 10,000ला 10,000 रुपीज आपण बेनिफिट देतो आणि लगेचच तुम्ही म्हणजे 12 महिने वेटिंग करायची गरज नाही. 11 मंथमध्ये तुम्ही लगेच परचेस करू शकता. तो एक प्लस पॉईंट आहे. बरोबर. म्हणजे अचानकच एकदम एवढं पैसे घालून सोनं घेण्यापेक्षा थोडं ते तुम्ही सोनं साठवून तुम्ही करू शकता. एक्झॅक्ट. गुड. थँक्यू सो मच सर. परत भेटू. कारण काय ना माझ्या वाईफच्या तिच्यात अजून 2 महिन्यात 21,000 लग्न आलं जवळ. नक्कीच तुम्ही जर वेडिंगसाठी खरेदीला येत असाल तर आपल्याकडे एक आपण आउटडोअर फोटोशूट पण आपल्याकडून फ्रीमध्ये देतो वेडिंग बाहेर असेल. नाईस ग्रेट. पण गोष्टी आपण प्रोव्हाइड करतो. मस्त. नक्कीच तुमची लग्नाची शॉपिंग असेल. शुअर. येस थँक्यू. परत भेटू. येस थँक्यू सो मच. असं तऱ्हेने मला
हर्षदांनी सरप्राईज दिलेला आहे, व्हेरी गुड. आणि तिच्यासाठी पण सरप्राईज ती करून घेतलेली आहे, जे सिल्वरचं घ्यायचे. पण नाही, खूपच सुंदर अनुभव होता खरं तर. आणि मला पण जी बाली आहे ती खूपच मस्त, खूपच आवडली. थँक्यू सो मच हर्षदा. वेलकम.